तुम्हाला सुद्धा रात्री झोप नाही येत आहे का? बेटर स्लीप हॅक डॉक्टरसुद्धा सांगतात. चला मग बघूया. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसेल, मध्यरात्री वारंवार जाग येत असेल किंवा सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा बेटर स्लीप हॅक जो तज्ज्ञसुद्धा सुचवतात आणि जो तुम्ही आजपासून सुरू करू शकता. मित्रांनो, समस्या समजावून सांगते. आजकाल झोप न लागणे ही खूप मोठी समस्या झाली आहे. मोबाईल, ताणतणाव, उशिरापर्यंत काम, चुकीच्या सवयी. रात्री उशिरा झोप आली की आपण काही ना काही खातो, त्यामुळे शरीरावरती परिणामसुद्धा. यामुळे आपली नैसर्गिक झोप बिघडते. आपल्या शरीरात एक नैसर्गिक स्लीप सायकल असतो. जेव्हा आपण रात्री अंधारात शांत होतो तेव्हा शरीरात मेलाटॉनिन नावाचा हार्मोन्स तयार होतो, जो झोप आणतो. पण आपण काय करतो? रात्री 11-12 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रोल करत राहतो. ब्राईट स्क्रीन डोळ्यासमोर ठेवतो आणि मग म्हणतो, मला झोपच लागत नाही. चला मग सुरू करूया. बेटर स्लीप हॅक. हॅक नंबर 1. 30 मिनिटं नो मोबाईल रूल. झोपण्याच्या किमान 30 मिनिटं आधी मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप पूर्ण बंद करा. कारण मोबाईलमधली ब्लू लाईट मेंदूला सिग्नल देते की अजून दिवस आहे, म्हणून मेलाटॉनिन तयार होत नाही. नक्की काय करायचं ते बघून घ्या. मोबाईल सायलेंट करून दूर ठेवा. बेडवर मोबाईल घेऊन जाऊ नका. त्याऐवजी हलकं पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. हा एक छोटासा बदल तुमची झोप 50% सुधारू शकतो. बेटर स्लीप हॅक नंबर 2. 5-5-5 ब्रीथिंग टेक्निक. हा उपाय खूप सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे. कसा करायचा? 5 सेकंद श्वास आत घ्या, 5 सेकंद श्वास रोखा, 5 सेकंद श्वास सोडा. हे 5 ते 7 वेळा करा. यामुळे मन शांत होतं, ताण कमी होतो, हृदयाचे ठोके सामान्य होतात आणि शरीराला झोपेचा सिग्नल मिळतो. हा उपाय डॉक्टर आणि योगतज्ज्ञ दोघेही सुचवतात, कारण हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. बेटर स्लीप हॅक नंबर 3. रूम एन्व्हायर्नमेंट फिक्स करा. तुमच्या बेडरूमचं वातावरण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बेडरूममध्ये तुम्हाला आवडती तशी एखादी लाईट लावू शकता किंवा खोली अंधारात ठेवा. शक्य असेल तर थोडं थंड वातावरण ठेवा. जोरात लाईट किंवा आवाज टाळा. आपल्या शरीराला अंधार म्हणजे झोपेची वेळ असा संदेश जातो. जर शक्य असेल तर नाईट लॅम्प बंद ठेवा. पूर्ण अंधारात झोपण्याचा प्रयत्न करा. बेटर स्लीप हॅक नंबर 4. हलकी चाल. झोपण्याच्या 30 मिनिटं आधी 5 ते 10 मिनिटं हलकी चाल करा. यामुळे पचन सुधारते, शरीर रिलॅक्स होतं, ताण कमी होतो, ॲसिडिटीचा त्रास होत नाही. पण लक्षात ठेवा, जोरदार व्यायाम झोपण्याच्या अगदी आधी करू नका, कारण त्याने शरीर जास्त ॲक्टिव्ह होतं. बेटर स्लीप हॅक नंबर 5. लेट नाईट खाणं टाळा. रात्री जड, तेलकट, मसालेदार अन्न खाल्लं तर पचन बिघडतं आणि झोप लागत नाही. झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण पूर्ण करा. जर खूप भूक लागली असेल तर कोमट दूध किंवा हलकं फळ किंवा ग्रीन टी घेऊ शकता, पण जंक फूड पूर्णपणे टाळा. बोनस टिप. ग्रॅटिट्यूड ट्रिक. झोपण्यापूर्वी 1 मिनिटं डोळे बंद करून आजचा दिवस आठवा आणि एक चांगली गोष्ट मनात म्हणा. उदाहरणार्थ, आज मी काहीतरी चांगलं केलं. आज मी कुटुंबासोबत वेळ घालवला. यामुळे मन पॉझिटिव्ह होतं आणि शांत झोप लागते. महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला खूप दिवसापासून झोपेची गंभीर समस्या होत असेल, सतत डोकेदुखी, ताण किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे उपाय सामान्य झोप सुधारण्यासाठी आहेत, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज खूप जास्त आहे. मित्रांनो, आजपासून फक्त 3 गोष्टी सुरू करा. 30 मिनिटं नो मोबाईल, 5-5-5 ब्रीथिंग, हलकं आणि वेळेवर जेवणं. फक्त 7 दिवस करून बघा आणि फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी सुरू करणार आहे. आणि हो, जर तुमची झोप सुधारली असेल तर मला नक्की सांगा.
धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच हेल्थ टिप्ससह. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.